जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. गोलंदाजीसाठी येतोय भीमशक्ती संघाचा शेखर. हा चेंडू शेखर याचा सोमनाथ याच्यासाठी. शेखरचा चेंडू सोमनाथ याला आणि एज लागले आणि एसटी रक्षक राहुल ओवाळ यांचं खराब एसटी रक्षण जेल सोडलाय. एक जीवदान भेटलंय. धावसंख्या स्थिर. जिंकण्यासाठी अजूनही 5 चेंडू आणि 7 धावा. सुरेख फटका सोमनाथच्या बॅटमधला मिड विकेटच्या दिशेने. पाहूया झेल होते का. आणि खराब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा झेल सुटलाय. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतात फलंदाज. 2 धावा पूर्ण केल्या. 3 धावेचा प्रयत्न. 3 धावा आणि 4 धावा पळून पूर्ण केल्या त्या सोमनाथ आणि दीपक यांनी. खूपच चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल दोन्ही फलंदाजांची. 4 चेंडू आणि 3 धावांची गरज एसएम बॉईज कवडेवाडी संघाला. शेखरचा चेंडू सोमनाथ याला. सुरेख चेंडू बॅक टू द बॉलर केलाय. रनआउटचा चान्स आणि 1 चौथी धाव पूर्ण केली आहे. 1 धावेवरती समाधान मानावं लागते ते सोमनाथ याला. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज एसएम बॉईज क्रिकेट संघाला. स्ट्राईक वर खेळतोय दीपक. शेखरचा पुढला चेंडू दीपक याला आणि या ठिकाणी रनआउटचा चान्स होते आणि डायरेक्ट हिट. कर्णधार राहुल याने डायरेक्ट हिट केलाय आणि तंबूचा रस्ता दाखवलाय तो दीपक याला. एक मोठा झटका एसएम बॉईज क्रिकेट संघ कवडेवाडी संघाला. अजूनही 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. प्रत्येक चेंडू नंतर सामन्याचं पारडं हे पलटलं जात आहे. कधी सामना कवडेवाडी संघाकडे झुकतोय तर कधी भीमशक्ती संघाकडे झुकतोय. नवीन फलंदाज झालाय तो संघाचा कर्णधार सुमित कावडे. खूपच चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन केलंय आतापर्यंत. 4 चेंडू टाकले. 4 चेंडू मध्ये 5 धावा दिल्यात. शेखर पंचांच्या डावीकडनं. शेखर आपल्या षटकातील पुढला चेंडू टाकतोय तो सोमनाथ याला. शेखरचा चेंडू सोमनाथ याला. बॅक टू द बॉलर खेळलाय. धावा होण्याची संधी आणि त्या ठिकाणी मात्र धाव बाद होतोय सोमनाथ. एसएम बॉईजला बसलेला अजून एक मोठा धक्का. सोमनाथ बाद होऊन तंबूत परततोय. 1 चेंडू आणि 2 धावा. आणि आता स्ट्राईक वर खेळेल संघाचा कर्णधार सुमित कावडे. सुमित वर जबाबदारी आपल्या संघाला विजय मिळवून देण्याची. 1 चेंडू 2 धावा. 360 प्लेयर म्हणून ओळखला जातो. एबी डिव्हिलियर्सचा खूप मोठा फॅन सुमित कावडे. पाहूया आपल्या संघाला विजय मिळवून देतोय की 1 धाव घेऊन सामना बरोबरीत सोडतोय. कर्णधार राहुल क्षेत्ररक्षणामध्ये काहीसे बदल करताना. संघाचा कर्णधार स्वतः मैदानात आहे. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. शेखरचा चेंडू सुमित याला. शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरनं खेळलाय सुमित. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय आणि 2 धावा पूर्ण करून आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय सुमित याने. खूपच चांगला फटका. 360 म्हणून ओळखला जातो तो आणि त्याच प्रकारे फलंदाजी केली आहे आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय.